नवी मुंबईमधल्या वाशीमध्ये लाखो रुपयांची कॅश निवडणूक आयोगानं पकडलेली आहे। मर्सिडीज कारमधून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही कॅश पकडली आहे। निवडणूक आयोगानं कार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे। कार कुणाची आहे, मालक कोण आहे, रोकड किती होती याचा तपास सध्या घेतला जातोय। सविस्तर माहिती घेतली जाते आहे। मात्र मर्सिडीज कारमधून निवडणूक आयोगानं ही कॅश पकडलेली आहे। लाखो रुपये वाशीमध्ये सापडलेले आहेत। अंबरनाथ पालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे। कालपर्यंत भाजपसोबत असलेल्या एनसीपीच्या 4 नगरसेवकांनी अचानक शिंदेंना समर्थन दिलं। त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेचं उपनगराध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। उपनगराध्यक्षपद मिळाल्यानं विशेष समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत। अजित पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक सदाशिव पाटील, मीरा शेलार, सचिन पाटील, सुनीता पाटील या आहेत आणि यांनीच आता या 4ही नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलेलं आहे। तर तिकडे लातूरमध्ये अजित पवार यांच्या भाषणादरम्यान अचानक घड्याळाचा गजर झाला। यावेळेस घड्याळाचा गजर हा सगळीकडेच व्हायला हवा असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केलं। सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम आम्ही करू। बघा, राष्ट्रवादीचा घड्याळ गजर झालेला आहे। आता तो गजर उद्याच्या 15 तारखेला सगळीकडे वाजला पाहिजे। कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मतदारांसमोर एक अनोखं शपथपत्र आणलेलं आहे। निवडून आल्यावरती आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही। कोल्हापुरात आप राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवरती हे शपथपत्र दिलं जाते। मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी भावी नगरसेवकाचं हे शपथपत्र आहे। पुणे महापालिकेच्या ज्या प्रभागात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत त्या भागामध्ये पुणे पोलिसांकडून विशेष पथकाची नेमणूक केली जाते। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार जरी निवडून आले तरी देखील त्यांच्यावर पुढील काळात कारवाई केली जाणार आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिलेली आहे। पोलीस दलांवर जबाबदारी निवडणूकचे काळात कोणताही दबाव तंत्राचे, कोणताही मसल पॉवरचे, कोणताही मनी पॉवरचे वापर न होता फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे। युद्ध पातळीवर त्याबद्दल कारवाई सुरू आहे। जे क्रिमिनल एलिमेंट्स इलेक्शनमध्ये उभे आहे किंवा जे क्रिमिनल एलिमेंट्स यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग किंवा दबाव किंवा वापर होण्याची शक्यता आम्हाला वाटते त्याचे सगळ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे। भरपूर प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। सगळ्यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष